शिवसेनेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओ असं म्हणत निवडणूक आयोगाच्या कारभारावरती जोरदार टीका केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी पक्षातील आमदारांचे व्हिडिओ दाखवत राज ठाकरेंनी मिशन मतदार यादी यावरती मार्गदर्शन केलं आणि 6 वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये लाव रे तो व्हिडिओ म्हणत चांगलीच रंगत आणली होती। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा तयारीने मैदानात उतरले। निवडणुकाचा बिगुल अजून वाजलेला नाही, मात्र राज ठाकरेंनी गोरेगावच्या नेस्को सेंटरमधील मनसेच्या मेळाव्यात पुन्हा लाव रे तो व्हिडिओ म्हणत रणधुमाळीला सुरुवात केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या टीकेचा जुना व्हिडिओ राज ठाकरेंनी समोर आणला। लावा, पूरा देश का मशीन आपके हाथ में है, प्रधानमंत्री से भी आपके पास इतने ज्यादा हक है, तो आप करते क्यों नहीं हो? क्या इरादा है आपका? और मेरी इस बात से भी इलेक्शन को बुरा लगता है, कमीशन को, तो एक और केस ठोकने की आपको इजाजत है। लेकिन निष्पक्ष चुनाव कराना ये आपकी जिम्मेवारी है। किस सरकार ने आपको बिठाया, कौन आपके मालिक है, उसके आधार पर इलेक्शन कमीशन काम नहीं कर सकता है। मैं बहुत गंभीर आरोप लगा रहा हूं। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडिओ दाखवल्यानंतर राज ठाकरेंनी न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा व्हिडिओ मनसेच्या कार्यकर्त्यांना दाखवला। शिवसेनेचे पैठणचे आमदार विलास भुमरेंनी एका कार्यक्रमात 20,000 मतदार बाहेरून आणल्याचं वक्तव्य केलं होतं। तोच व्हिडिओ यावेळी दाखवण्यात आला। बघा, तुम्ही तुमचाच बघा। विलास बापू भुमरे यांनी भाषणामध्ये बोलताना त्यांनी विधानसभा निवडणुकीत 20,000 मतदार हे बाहेरून आणले असं सांगितलं। मात्र शिंदे यांनी इशारा करताच विलास भुमरेंनी सारवासारव केली। मतदान बाहेरून आणलं म्हणजे स्थलांतरित मतदार होते, त्यांना मतदान करण्यासाठी विधानसभेच्या वेळी आणलं असा खुलासा किंवा सारवासारव त्यांनी केली। त्यानंतर सभागृहामध्ये एकच हशा पिकला। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 20,000 मतदान हे निवडणुकी टायमार मी बाहेरून साहेब 20,000 मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा 100% फायदा आला। 10 जणांना तिकीट मिळणार नाही, सर्वजण त्या पदाचे उमेदवाराचे कॅपेबल असतात, बाहेर होतो त्यांना। निवडणूक आयोगावर विरोधक टीका करतच आहेत, मात्र सत्ताधारीही यात मागे नाहीत। सत्ताधारी पक्षाचे नेते आणि आमदारांनीही बोगस मतदारांवरून टीका केली होती। त्या आमदारांचा व्हिडिओही यावेळी लावण्यात आला। हे तिघेही काय बोलतात ते ऐका। गंगापूर विधानसभा मतदारसंघात जवळपास 36,000 नावे दुबार आलेली आहेत। खरं तर मतदार याद्यांपासून ते निवडणूक निकाल लागेपर्यंत सगळे काम पारदर्शकपणे पार पडण्याचं काम हे निवडणूक आयोगानं करणं अपेक्षित आहे। त्यांच्या डिप्टीला महसूल खात्याची मशिनरी असते, परंतु ही दुबार नावे शोधण्याचं काम हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते करू लागले। विशेषतः रांजणगाव शेणकुंडी सारख्या वसाहतीमध्ये मोठ्या संख्येने मतदारांची दुबार नावे आहेत। मयत झालेल्या एक प्रसिद्ध व्यक्ती आहे, माजी पंचायत समिती सदस्य गंगापूर, मयत होऊन 13 वर्षे झाले। नाव आहे लोकरे रघुनाथ रखमाजी, अजूनही नाव मतदार यादीत आहे। असे हजारो मयतांचे नाव या मतदार यादीत आहेत। आगामी बुलढाण्यामध्ये जवळपास कलेक्टर साहेबांना 4,000 डबलची नावं ही बोगस असल्याचं आम्ही कळवलेलं आहे, लेखी कळवलं आहे। राज ठाकरेंनी 6 वर्षांपूर्वी म्हणजेच 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात लाव रे तो व्हिडिओचा प्रयोग केला होता। लाव रे तो व्हिडिओ आज महाराष्ट्रामध्ये येत आहेत, देशामध्ये जात आहेत आणि देशामध्ये काय सांगतायत, जरा लावा व्हिडिओ। पिछले 1 हफ्ते में बिहार में 8,50,000 से ज्यादा शौचालय बनाने का निर्माण कार्य पूर्ण कर दिया। काय थापा मारणार काय लिमिट? म्हणजे आम्ही त्याचा नीट आकडा काढला तर साधारणपणे 84 संडास एका मिनिटाला होतात आणि 5 सेकंदाला 7
संडास बांधले जातील. 5 सेकंदाला 7 संडास. विक्रमच म्हटलं पाहिजे. सत्ताधाऱ्यांवर व्हिडिओच्या पुराव्यानिशी केलेल्या आरोपांची 2019च्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड चर्चा झाली होती. त्या व्हिडिओच्या माध्यमातून राज ठाकरेंनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका करत त्यांना सत्तेतून हटवण्याचं आवाहन केलं होतं. आता मतदार याद्यातील घोळांचा मुद्दा हाती घेत राज ठाकरेंनी व्हिडिओ दाखवत आक्रमक पवित्रा घेतलाय. मात्र राज ठाकरेंच्या लाव रे तो व्हिडिओवर सत्ताधाऱ्यांनी तोफ डागली. निवडणुका होऊन गेल्यावर 1 वर्षानं विरोधी पक्षाला जाग आली आहे का, असा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावला. हा कुठेतरी स्कॅम्प आहे, याला काहीतरी सत्ताधारी पक्षाचा आशीर्वाद आहे, असं खोटं चित्र उभं करू नका. लोक आता दुधखुळी राहिलेली नाहीत याची जाणीव ठेवा. जर चुकीचं असेल आम्ही तुमच्या सोबत आहोत. दाखवा चुका, आयोगाकडे तक्रार करा, आयोग दुरुस्ती करेल. नसेल तर कोर्ट आपल्यासाठी आहे. आपली न्यायव्यवस्था भक्कम आहे. निवडणुकीच्या दृष्टीनं त्यांना नॅरेटिव्ह सेट करायचा आहे. याच्या पलीकडे त्यांचा उद्देश अजिबात स्वच्छ आणि स्पष्ट नाही. निवडणूक आयोगाच्या याद्यांमध्ये घोळ आहेत. बोगस मतदार घुसवून निवडणुका घेतल्या जात आहेत असा आरोप राज ठाकरेंनी केलाय. असं असेल तर विरोधकांचे उमेदवारच निवडून येणार नाहीत असा मुद्दा राज ठाकरेंनी उपस्थित केला. हाच मुद्दा तडीस नेण्यासाठी आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं मिशन मतदार यादीवर विशेष लक्ष दिलंय आणि या मिशनला बळ देण्यासाठी राज ठाकरेंनी पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओची साथ घातली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.